आई, काहीही झालं तरी तू वहिनीला माहेरी जाऊ देऊ नकोस. माझ्या परीक्षेचं कारण सांग, पण तिला थांबव. सुरेखा तिच्या आईला आधीच सांगून मोकळी झाली आणि मग काही वेळाने तिच्या प्रिया वहिनीला म्हणाली, काय झालं वहिनी, तुमचा तर चेहरा पडलाय. माहेरी नाही जायचं का तुम्हाला? बघा ना, नेमकी माझी परीक्षा आली आहे आणि त्यात आईचे गुडघे पण दुखायला लागलेत. त्यात वहिनी घरी असल्यावर नणंदेला तर आराम मिळालाच पाहिजे ना. त्यामुळे तुम्ही कुठे जायचं नाही, घरी राहायचं. तुम्ही गेलात तर मग घरातली कामं कोण करणार? तुमचं माहेर विसरा आता तुम्ही. आता सासरच तुमचं सर्व काही आहे. सुरेखा बराच वेळ तिच्या प्रिया वहिनीला बोलत होती आणि प्रियाची सासू तिथेच बाजूला गप्पा ऐकत उभी होती. प्रिया विचार करू लागली की घरात सासू सगळ्यात मोठी आहे, त्यामुळे तिने बोलायला पाहिजे होतं. त्यात सुरेखा घरात सगळ्यात लहान, त्यामुळे तिला तिच्या वहिनीशी नीट बोलायला पाहिजे होतं, असा विचार करत होती. तेवढ्यात सुरेखा पुन्हा म्हणाली, हे बघा वहिनी, मला परीक्षेत जर मार्क्स कमी पडले तर याला पण तुम्हीच जबाबदार असाल, कारण सगळं घर तुम्हीच सांभाळता आणि जर तुम्हीच घरातून निघून गेलात तर आईला काम करावं लागेल आणि मग मला तिची मदत करावीच लागेल. मग मी अभ्यास कधी करणार? हे ऐकून प्रियाची सासू म्हणाली, हो सुनबाई, सुरेखा बरोबर बोलत आहे. आत्ता तू माहेरी जाऊ नकोस. तुझी बहीण माहेरी येत आहेच, तर मग ती एकटी राहून निघून जाईल. आता तिच्यासोबत तू असलंच पाहिजेस हे काही आवश्यक नाही. हिची परीक्षा झाली की मग तू जा तुझ्या माहेरी. बिचारी प्रिया समजून गेली की आता तिला तिच्या मोठ्या बहिणीला भेटता येणार नाही. तिची मोठी बहीण खूप लांबून येणार होती आणि तिच्या मुलांना देखील आत्ताच सुट्ट्या होत्या. तिच्यासोबत राहायची तिची खूप इच्छा होती. तिची मोठी बहीण 2 वर्षातून एकदाच तर येते. पण आता सासू आणि नणंदेने दोघींनी मिळून निर्णय घेतलाच आहे म्हटल्यावर हा निर्णय प्रियाच्या नवऱ्याला देखील मान्य करावाच लागेल, कारण प्रियाचा नवरा गणेश त्या दोघींच्या निर्णयावर कायम सहमत असतो. तो त्यांच्या निर्णयावर कधीच काही बोलत नाही. त्यात सुरेखाची परीक्षा हे तर फक्त एक कारण आहे. तिची परीक्षा अजून 1 महिना लांब आहे. पण जेव्हापासून प्रिया या घरात आली, तिची काम करण्याची सवयच तिची शत्रू बनली होती. तिच्या घरच्यांनी केलेल्या संस्कारांमुळे तिने लग्न करून त्या घरात येताच सगळी कामं आपल्या हातात घेतली. त्यामुळे आता सगळ्यांना तिची सवय झाली होती. घरातल्या प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी प्रियालाच बोलवलं जाऊ लागलं. एवढंच नाही तर त्या घरात चहा पिऊन झाल्यावर देखील ते चहाचे कप उचलायला सुद्धा प्रियालाच हाक मारली जायची. त्यामुळेच तिचं अचानक माहेरी जाणं त्यांना रुचत नव्हतं. पण तिला सुद्धा 2 वर्षांनंतर तिच्या बहिणीला भेटायची इच्छा होत होती. आज सकाळीच प्रियाच्या बाबांनी तिच्या सासूला फोन करून सांगितलं होतं की प्रियाची मोठी बहीण येणार आहे, त्यामुळे प्रियाला पाठवून द्या. थोडे दिवस बहिणी एकत्र राहतील. हे ऐकताच सासूच्या अगोदर नंदिने निर्णय सांगून टाकला आणि परीक्षेचा विषय काढला. 2 वर्षांपूर्वीच प्रियाचं लग्न गणेशसोबत झालं होतं. त्या दोघांचं लग्न घरातल्यांच्या सहमतीनेच झालं होतं. प्रिया सगळ्या बाबतीत घरातल्या कामात हुशार होती. तिचं शिक्षण कमी झालं होतं, पण घरकामात ती चालाक होती. तिच्या लग्नात तिची मोठी बहीण आली होती आणि त्यानंतर त्या मात्र दोघी भेटल्याच नाहीत. आता या गोष्टीला 2 वर्ष झाली, त्यामुळे प्रियाला तिच्या मोठ्या बहिणीसोबत थोडा वेळ घालवायचा होता. तसं बघायला गेलं तर व्हिडिओ कॉल होत होता, पण जी माझ्या सोबत राहण्याची आहे ती व्हिडिओ कॉलमध्ये नाही. सुरेखाची मोठी बहीण सारिका देखील बाहेरच असायची. तिच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. ती तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या देशात राहत होती. तिने सुरेखा आणि आईची समजूत काढली की वहिनीला तिच्या माहेरी जाऊ द्या. परीक्षा होईपर्यंत एखादी बाई कामासाठी ठेवा. तर तिची बहीण सारखी सारखी थोडीच भेटणार आहे. पण सारिकाचं कोणी ऐकलं नाही. रात्री झोपताना प्रियाने तिच्या नवऱ्याशी बोलायचं ठरवलं, पण तो तर नंदीबैलासारखा त्याच्या आईचं आणि बहिणीचंच ऐकून मान हलवायचा. त्याने जणू त्या दोघींचा निर्णय मान्यच केला होता. उलट तो तिलाच म्हणाला की बरोबर आहे त्यांचं, काय चुकीचं बोलत आहेत त्या. सासरी आल्यावर माहेरचं सगळं विसरायचं असतं मुलींनी. पहिल्यांदा सासरच्या लोकांना प्राधान्य द्यायचं असतं आणि मग माहेरच्यांना. तू गेल्यावर माझी आई अशा अवस्थेत असली कामं करणार का? सुरेखाचे पण पेपर आहेत, त्यात जर तिला कमी मार्क्स पडले तर त्याची जबाबदारी तुझ्यावरच येईल. हे ऐकून प्रियाला खूप वाईट वाटलं. ज्या नवऱ्याच्या भरोशावर सासरी आली की तो तिला समजून घेईल, मात्र तोच तिचं काही एक ऐकून घेतच नाही. दुसऱ्या दिवशी प्रियाच्या वडिलांनी पुन्हा फोन केला. त्यांनी प्रियाला माहेरी पाठवून देण्याची विनंती केली, मात्र प्रियाच्या सासूने सरळ सरळ नकार दिला आणि फोन ठेवून टाकला.
प्रियाला खूप दुःख झालं. ती घरातल्या कामात मन लावते. ती येता जाता बघते तर तिची नणंद कायम TV आणि मोबाईलमध्येच व्यस्त असते. एक दिवस देखील ती अभ्यास करताना दिसली नाही. आणि सासू, जिचे गुडघे दुखत होते, ती तर रोज सकाळ संध्याकाळ जवळच्या बागेत मस्तपैकी फिरत होती आणि तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती. आता मात्र प्रियाला कळून चुकलं की या सगळ्यांना आराम करायची सवय लागली आहे आणि म्हणूनच तर तिला माहेर जाऊन दिलं नाही यांनी. सुरेखाची वार्षिक परीक्षा संपली आणि तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली, कारण तिचं लग्नाचं वय झालंच होतं. लवकरच तिचं लग्न चेतनसोबत ठरलं आणि लग्नाची तारीख देखील ठरली. आता प्रियावर दोन्ही जबाबदाऱ्या पडल्या होत्या. लग्नाची तयारी पण करायची होती आणि तिला घर देखील सांभाळायचं होतं. कधी सकाळची रात्र झाली तिला कळत देखील नव्हतं. सुरेखाच्या लग्नाची जवळजवळ सगळी तयारी पूर्ण झाली होती. लग्नाची तारीख जवळजवळ येत होती. सारिकासुद्धा विदेशातून तिच्या मुलांना आणि नवऱ्याला घेऊन आली होती. त्या दोघी बहिणींचं एकमेकीवर खूप प्रेम होतं. फक्त फरक एवढाच होता की सारिका तिच्या बहिणीची प्रत्येक गोष्ट समजून घेत होती, तर सुरेखाला तिच्या बहिणीला त्रास द्यायला आवडायचं. जेव्हा कधी प्रियाला तिच्या माहेरी जायचं असायचं तेव्हा सारिका तिला जाऊ द्यायची, तर सुरेखा तिच्या आईला सांगून तिला पाठवून द्यायची नाही. एका रात्री दोघी बोलताना सारिकाने तिला समजावून सांगितले की तू बहिणीसोबत असं का वागतेस? माहेरी जाणं हे तर प्रत्येक मुलीचा अधिकार असतो. मग लग्नानंतर माहेरची सगळी नाती संपत नाहीत. ठीक आहे की सासर पहिलं आहे, पण माहेरसुद्धा आहेच की. लग्नानंतर माहेरची खूप आठवण येते. मी वहिनीची अवस्था समजू शकते, कारण मी स्वतः लग्न केले, पण तुला देखील मी बोलते आहे ती गोष्ट लग्नानंतर कळेल. सुरेखा म्हणाली, हे काय ताई, तू पण कुठल्या गोष्टी घेऊन बसली आहेस? चेतन माझी खूप काळजी घेतो. मी सांगितल्याबरोबर तो मला घेऊन येईल इथे. माझी तर सासू आणि नणंद देखील खूप चांगली आहे, त्यामुळे माझ्यासोबत ही असली नाटकं होणार नाहीत. सारिका म्हणाली, हो ग, मला सुद्धा असंच वाटतं की तुझ्यासोबत असंच घडावं. तुला माझ्या आणि बहिणी सारखं सासरच्या लोकांच्या दबावात राहायला लागू नये. मग काही दिवसातच सुरेखाचं लग्न झालं. तिचे सुरुवातीचे दिवस फारच छान जात होते. ती सारखी सारखी माहेरी येत होती, पण हळूहळू तिच्या सासरच्याने तिच्यावर सगळी जबाबदारी टाकली. एकदा तिला माहेरी यायची खूप इच्छा होती. तिने तिच्या नवऱ्याला चेतनला सांगितलं की मला माझ्या आईची फार आठवण येत आहे, मला माहेरी घेऊन चला. तेवढ्यात तिची सासू तिला म्हणाली की एकाच शहरात सासर माहेर आहे याचा अर्थ असा नाही की तू सारखी सारखी माहेरी निघून जाशील. नवीन नवीन ठीक आहे, पण आता जर तू वरच्यावर माहेरी जाशील तर मग हे घर कोण सांभाळणार? आता हे ऐकून मात्र सुरेखाचा चेहरा एकदम पडला आणि तिला तिच्या बहिणीची आठवण येऊ लागली. आता तिला तिचा त्रास समजू लागला होता, कारण ज्या वयात तिचं लग्न झालं त्याच वयात प्रियाचं देखील लग्न झालं होतं. लहान वय आणि त्यात आपल्या माहेरच्या माणसांपासून लांब राहणं खूप अवघड असतं. एक दिवशी सकाळी सुरेखाला उठायला थोडा उशीर झाला, तर तिची सासू तिला खोचकपणे म्हणाली, सुनबाई, माहेरच्या लोकांशी रात्री उशिरापर्यंत बोलत जाऊ नकोस. सकाळी असं उशिरा उठल्यावर मग घरची कामं तशीच पडून राहणार. हे ऐकून तिला राहून राहून तिचं चुकीचं वागणं आठवत होतं. एकदा प्रियाला सकाळी उठायला असाच थोडासा उशीर झाला होता, तर सगळ्यात जास्त हीच ओरडत होती, वहिनी, तुम्ही रात्री उशिरापर्यंत माहेरच्या लोकांशी गप्पा मारत बसता, तुमच्या बहिणीशी व्हिडिओ कॉलवर बोलत बसता आणि म्हणूनच मग उठायला उशीर होतो. आता यांच्यामुळे मला देखील कॉलेजला जायला उशीर होतो. नाश्ता वेळेवर मिळत नाही, कपड्यांना इस्त्री होत नाही. का कुणास ठाऊक सारखी वहिनी तिच्या माहेरच्यांशी एवढं बोलत असते. आई, तू वहिनीचा फोन तिच्याकडून काढून घे. हे सगळं आठवून सुरेखाच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच लग्नानंतर राहून राहून माहेरची आठवण किती येते हे तिला आता कळून चुकलं होतं. असंच 1 वर्ष पूर्ण झालं. सारिकाच्या सासरी लग्नकार्य होतं. त्यात सहभागी होण्यासाठी सारिका विदेशातून येत होती. तिच्या येण्याचा सगळ्यात जास्त आनंद सुरेखाला होत होता, कारण लग्नानंतर ती तिच्या बहिणीसोबत थोडा वेळ देखील घालवू शकली नाही. लग्नकार्य झाल्यावर सारिका लगेच तिच्या माहेरी तिच्या आईला आणि बहिणीला भेटायला आणि तिथे राहायला आली. आता ती तिच्या लहान बहिणीची वाट बघू लागली. सुरेखा पण माहेरी जायसाठी उत्सुक होती, पण तेवढ्यात अचानक तिची सासू बाथरूममध्ये घरसरून पडते. तिचा पाय मुरगळतो. नेमका त्याच वेळी सुरेखाचे वडील फोन करतात आणि तिला माहेरी पाठवा म्हणून विनंती करतात, पण तिची सासू नकार देत म्हणते
की माझ्या पायाला लागलं आहे. जर तिला पाठवून दिलं तर मग इथे काम कोण करणार? आतापर्यंत जेवढे दिवस माहेरी जायचं होतं तेवढी गेली. आता ही आमच्या घरची सून आहे. आम्ही इथे दुःखात राहून तिला माहेरात आराम करायला आम्ही हिला लग्न करून आणलं आहे का? आता राहिली गोष्ट हिच्या बहिणीची, तर ती पुन्हा कधीतरी येऊन भेटेल हिला. यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी भेटेल, असे म्हणत पुढे काही ऐकून न घेता त्यांनी फोन ठेवून टाकला. हे सगळे शब्द सुरेखाच्या कानात जणू घुमत होते. शेवटी तिने जे केलं होतं तेच तिच्याही वाटायला आलं होतं. तिने कायम तिच्या प्रिया बहिणीला माहेरी जाण्यापासून थांबवलं होतं आणि कायम तिला त्रास दिला होता. आणि बहुतेक त्याचमुळे आज हे सगळं तिच्यासोबत घडत होतं. आज तिला तिच्या कर्माची फळं मिळत आहेत. आज ती स्वतः तिच्या बहिणीच्या जागी उभी आहे आणि स्वतःला असहाय्य समजत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आणि मनात खूप जास्त दुःख होतं. तेवढ्यात तिच्या आईचा फोन आला. सुरेखा, तू तर म्हणत होतीस की तुझे सासरचे फार चांगले आहेत, पण आता तेच लोक तुला माहेरी पाठवत नाहीत. सुनेला 2-4 दिवसासाठी पाठवलं असतं तर काय झालं असतं? दोघी बहिणी एकत्र राहिल्या असत्या, एकमेकींशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलल्या असत्या. तेवढ्यात सुरेखा म्हणाली, आई, माझ्या सासरची माणसं चांगली नाहीतच, पण प्रिया बहिणीच्या सासरची माणसं तरी कुठे चांगली आहेत. आम्ही सुद्धा बहिणीला कितीतरी वेळा तिच्या माहेरी जाऊन दिलं नव्हतं. तिला दुःख दिलं, त्रास दिला, कधी परीक्षा, कधी आजारपणाचं ढोंग केलं. आता हेच सगळं माझ्या सासरचे लोक माझ्यासोबत करतायत, तर काय वेगळं आणि नवीन करतायत? सगळेजण असेच करतात. एकदा का सून त्यांच्या घरात आली की मग ती त्यांच्या हातातली भावली बनून राहते. तिच्या माहेरी जाण्यावर बंधन आणलं जातं. सासरच्या लोकांच्या मर्जीने ती येते आणि जाते. कधी कधी तर माहेरी पाठवल्यावर सुद्धा मधूनच बोलवून घेतात. सुनेला स्वतःची मर्जी, स्वतःची भावना अजिबात नसते. ती तर श्वास देखील सासरच्या लोकांच्या मर्जीनेच घेते. आता मला बहिणीचा त्रास समजू लागला आहे. सारिकाताई मला समजून सांगत होती, पण मी समजून घेतलंच नाही. पण तू तरी मला समजावू शकत होतीस की बहिणीसोबत असं वागू नकोस. तू तर मला योग्य अयोग्य सांगू शकली असतीस. तू तर स्वतः एक सून म्हणून राहिली होतीस. मग तुला बहिणीची वेदना जास्त समजायला पाहिजे होती. तो त्रास, ती वेदना आज मला समजत आहे. तू स्वतः बहिणीसोबत चांगलं वागलं असतीस आणि मलाही चांगलं वागायला शिकवलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. हे सगळं ऐकताच तिच्या आईला काय बोलावं हेच कळेना आणि तिने फोन ठेवून दिला. तिकडे फोन स्पीकरवर होता, त्यामुळे सारिका आणि प्रिया हे सगळं संभाषण ऐकत होत्या. दोघीसुद्धा निशब्द झाल्या होत्या. सारिका काही दिवस राहिली आणि मग निघून गेली. मग काही महिन्यांनी सुरेखा 4 दिवसांसाठी माहेरी आली. नेमका त्याचवेळी प्रियाच्या आईचा फोन आला की ती आजारी आहे. सुरेखाने पुढे होत आईला सांगितलं की आई, बहिणीला तिच्या माहेरी जाऊ दे. त्यांच्या आईला त्यांची फार गरज आहे. बहिणी, तुम्ही आरामात जा. इकडची आणि माझी अजिबात काळजी करू नका. इथं मी आणि आई एकमेकींना सांभाळून घेऊ. आपल्या नंदेच्या तोंडून हे सगळं ऐकून प्रियाला खूप बरं वाटलं. तिने सुरेखाला मिठी मारली. प्रियाची सासू म्हणाली, हो सुनबाई, आता तुझ्या आईला तुझी जास्त गरज आहे, असे म्हणत प्रियाच्या सासूने तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली. काही गोष्टी तेव्हाच लक्षात येतात जेव्हा त्या आपल्यासोबत घडतात. सासूसून किंवा नणंद भाऊजाईचं नातं हे असंच असतं. सासर आणि माहेरच्या नात्याची किंमत प्रत्येक मुलीला लग्नानंतर समजते.